8.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळला नवा लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शिनी उईके यांचा भव्य पदभार सोहळा। यवतमाळ शहराला 2026 या नववर्षाच्या सुरुवातीलाच 8.5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवा लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळाला आहे। शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षापदी ॲडव्होकेट प्रियदर्शिनी अशोक उईके यांनी एका भव्य व उत्साहपूर्ण सोहळ्यात पदभार स्वीकारला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नगरपरिषद परिसरात नागरिक, कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुपारी झालेल्या पदग्रहण सोहळ्यात पुष्पगुच्छ व बुके देऊन नवनियुक्त नगराध्यक्षांचे स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांचे वडील तथा कॅबिनेट मंत्री अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण, नगरपरिषद भाजप गटनेते नितीन गिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यवतमाळ नगरपरिषदेच्या 58 जागांपैकी भाजपने 28 जागा जिंकत प्रमुख पक्ष म्हणून वर्चस्व सिद्ध केले आहे। भाजप, बसपा, प्रहार जनशक्ती व अपक्ष यांच्या शहर विकास आघाडीकडे एकूण 33 सदस्यांचे संख्याबळ आहे, तर काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व MIM मिळून विरोधकांकडे 26 सदस्य आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर आता 22 जानेवारी रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या सभापती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 8.5 वर्षांनंतर शहराला नवे नेतृत्व मिळाल्याने रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल अशी आशा यवतमाळकर व्यक्त करत आहेत।